नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABC एज्युकेशनच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी आशिष भाकरे आपले स्वागत करतो. MJP महाराष्ट्र जीवन प्राधिकरण MJIPRA त्याची मराठी आणि इंग्लिशची टेस्ट सिरीज जी IBPS पॅटर्न आधारित आहे ती ABC एज्युकेशन ॲपमध्ये आहे. या नंबरवर कॉल करायचा. बघा, टेस्ट क्रमांक 1 MJP मराठी टेस्ट सिरीज टेस्ट क्रमांक 1 या ठिकाणी तुम्हाला 10 प्रश्न मराठीचे असतील, 10 प्रश्न इंग्लिशचे असतील. तुम्हाला 15 आणि 15 हे मॅथ रिझनिंग आणि GK GSचे असतील आणि इतर प्रश्न तुम्हाला मग तुमचे टेक्निकलचे असतील. ठीक आहे ना. आता इथे आपल्याला 10 प्रश्न बघायचे आहे 20 मार्कांसाठी. यामधील एकही प्रश्न तुमचा चुकला नाही पाहिजे. इंग्लिशमध्ये सुद्धा तुमचा एकही प्रश्न चुकला नाही पाहिजे, तेव्हा तुम्हाला लीड मिळते. कारण तुमचं जे नॉलेज आहे ते टेक्निकल नॉलेज वेगळं आणि मॅथ रिझनिंग आणि GK भरपूर लोकांचं करेक्ट असते. करेक्ट नसते काय तर मराठी आणि इंग्लिश, आणि म्हणून तुम्हाला यावर चांगला फोकस करायचा आहे. एकही मार्क गेला नाही पाहिजे. ठीक आहे. चलो, अंबुज या शब्दाचा अर्थ काय? अंबुज, आता या गोष्टी वाचाव्याच लागतात. ठीक आहे, त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. अंबुज म्हणजे कमळ होते. मग तुम्हाला समजेल कुठं तर आपलं अप्लाइड मराठी हे पुस्तक आहे. यात संपूर्ण लिस्ट दिलेली आहे. प्रश्न कसे येतात पेपरला ते दिलेले आहे. असंच पुस्तक इंग्लिशचं पण आहे, अप्लाइड इंग्लिश. ते पुस्तक तुम्हाला तुमच्या जवळ ठेवणं आवश्यक आहे. बघा, अंबुज म्हणजे वेल नाही, झाड नाही. कमळ म्हणजे अंबुज. ठीक आहे, माती किंवा गुलाब नाही. दुसरा प्रश्न, खालील अलंकारिक शब्दाचा अर्थ काय? ताटाखालचे मांजर. ताट, जेवणाचं ताट, ताटाखालचं मांजर, ह्याचा अर्थ काय होतो? दुसऱ्याच्या ताटाखाली घेणारा काय नाही, दुसऱ्याला ताटाखाली घेणारा नाही. जेवताना ताटाखाली मांजर येणे असं काही गरजेचं आहे का नाही? शब्दशः अर्थ कधीही घ्यायचा नाही. सपोज एखादी कंपनी आहे, एखादा बॉस आहे, बॉसच्या हाताखाली 2 कर्मचारी काम करतात. एक स्वाभिमानी आहे आणि एक असाच आहे ताटाखालचं मांजर. सांगेल ते ऐकते, दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार वागणारा ताटाखालचे मांजर. समजलं? म्हणजे तुम्ही जर तुमच्या बायकोच्या मधलं ऐकत असाल तर बायकोच्या ताटाखालचा मांजर किंवा बायकोचा बैल असं म्हटलं जाते. किंवा आपण आपल्या नेत्याचं ऐकत असू, तुम्ही म्हणाल तीच पूर्व दिशा, मला काही अक्कल नाही, त्याला सुद्धा ताटाखालचे मांजर म्हटले जाते. ठीक आहे, कधी न बदलणारा नाही किंवा निस्वार्थी माणूस नाही, दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार वागणारा म्हणजे ताटाखालचे मांजर. समजून घ्यायचं. असे अलंकार शब्द भरपूर आहे. सगळं दिलेलं आहे अप्लाइड मराठी या पुस्तकामध्ये. बघा, 1, 2 आणि 3 खाली 3 वाक्य दिलेले आहेत. त्यांपैकी अशुद्ध शब्दांचे वाक्य ओळखा. हा पॅटर्न IBPSचा आहे. या ठिकाणी तुम्हाला 5 ऑप्शन्स असतात आणि जसं IBPS इंग्लिश घेते बँकिंगमध्ये त्याचं रिफ्लेक्शन इकडे येते मराठीमध्ये. अगदी सेम असते. म्हणून अभ्यास तुम्हाला डीप करावा लागतो IBPS मराठीचा. बघा, 1 वाक्य 1, 2, 3 वाक्य दिलं आहे. त्यामध्ये कोणतं अशुद्ध शब्द आहे म्हणते किंवा अशुद्ध शब्दाचे वाक्य कोणते आहे ते ओळखायचं आपल्याला. कुठलीही एकही चूक नाही. बघा, तुम्ही जेव्हा कोणतेही असं वाक्य पाहता यामध्ये कॉमन एरर असते. आता कॉमन एरर समोर आहे, परंतु 1, 2, 3 मध्ये कोणतं वाक्य चुकीचं आहे म्हणजे कोणता शब्द चुकीचा आलेला आहे एखाद्या वाक्यामध्ये, ते वाक्य चुकीचं ठरवू आपण. ठीक आहे ना. मग आता कुठलीही कला, ह्यात काही कठीण आहे काय? नाही, यामध्ये काही कठीण नाही. कुठलीही कला आपल्याला, बरोबर आहे, असंच देतो आपण, आनंद देऊ शकते. कोणी म्हणेल सर बरोबरच आहे, पण नाही, देऊ चुकला. देऊ हा असा पाहिजे, देऊ असा पाहिजे, देऊ शकते. व नाही पाहिजे, हा देऊ, हा व नाही पाहिजे, देऊ असा पाहिजे. समजलं? जेव्हा आपण देवेंद्र हा एखादा मुलगा असतो, त्याचं जर आपल्याला शॉर्टकट करायचं असेल तर आपण देऊ करू शकतो. पण देणे असेल, एखादी गोष्ट देणे असेल, तर त्याचा आपल्याला द्यावे लागेल. बघा, व आला म्हणून या ठिकाणी इथे व आला, परंतु इथे व लागणार नाही. समजलं? म्हणजे मी जर म्हटलं असेल नेऊन, ठीक आहे, नेऊन हे चालणार नाही, चूक. जिथे व येते तिथे वच लावायचं, जिथे व येते तिथे व लावायचं नाही. समजलं ना? इथे देऊ शकते हे मात्र चुकीचं आहे, देऊ बरोबर आहे.
लक्षात. जाऊन, जाऊन असं तुम्ही जाऊन लिहिता का? नाही, नाही, चुकीचं आहे. खाऊन, खाऊन हे बरोबर आहे. तुम्ही असा खाऊन लिहिता का? कधी वाचला का कधी असं? नाही, वाचलं पाहिजे आपण, ठीक आहे. आणि म्हणून हे वाक्य चुकीचं का? कारण देऊ चुकलेलं आहे. मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी इथपर्यंत काही चूक नाही, बरोबर आहे. सगळं बघा, न पण मोठाच पाहिजे. कलेची मात्र चुकलेला आहे. कलेची, कलेची हा असा नाही पाहिजे बघा. कला, कलेची उपासना. जरी या शब्दाचा उच्चार कलेची असेल, याचाही कलेची आहे, याचाही कलेची आहे, पण तो ले हा असाच आहे, हा असा नाही, म्हणून हा शब्द चुकीचा आहे. तो काय म्हणतो? त्यांच्यापैकी अशुद्ध शब्दाचे वाक्य ओळखा. अशुद्ध शब्दाचे वाक्य हे सुद्धा आहे, देऊ चुकला, आणि कलेची चुकला हे सुद्धा आहे. आता बघा खालचं आहे का ते. एकूण 64 कला असतात, बरोबर आहे. एकूण 64, बरोबर आहे. असं लिहिता का तुम्ही? 64 असं लिहिता काय? नाही, 64 बरोबर आहे. किंवा 64 हे पण चूक, 64 झाला पाहिजे. म्हणून हे मराठी आहे. मराठीवर तुम्हाला फोकस करावाच लागेल. तुमच्या टेक्निकल नॉलेजवर कराच, प्रश्नच नाही आहे. जी पण तुम्हाला लीड घ्यायचीच आहे. पण टेक्निकल नॉलेज खूप केलं सर आम्ही, मॅथ रिझनिंग खूप केलं आम्ही, जी की खूप केलं आम्ही, पण आम्हाला मराठी आणि इंग्लिशच नाही येत, असं असेल ना MGP मध्ये, तर हे चुकते. आणि ज्यांचं मराठी इंग्लिश पक्क असते ते तिकडून ऑलरेडी लीड घेऊन आलेले असतात, आणि म्हणून मग हे त्यांना बोनस असते मराठी आणि इंग्लिश. म्हणून एकही शब्द चुकला नाही पाहिजे. तुमच्यासोबत मी आहे इंग्लिश आणि मराठीसाठी, काही टेन्शन घ्यायचं नाही, ठीक आहे ना. टेस्ट ABC एज्युकेशन ॲपमध्ये मजीप्राची MGPची टेस्ट आहे. टेस्टही आहे, मराठीचा एक कोर्स आहे आणि इंग्लिशचा एक कोर्स आहे. अगदी कमी दरात आहे. ॲप इन्स्टॉल करा, लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनला. ॲप इन्स्टॉल करा, मस्तपैकी अभ्यास करा. काही अडचण आले मला विचारत चला, ठीक आहे. इथे 64 कला असतात असे म्हटले जाते. चूक, म्हटले हा जो अनुस्वार आहे ना, हा चुकीचा दिलेला आहे. म्हटले जाते नाही, म्हटले जाते, म्हटले नाही, म्हटले. म्हणून या ठिकाणी काय चुकीचं आहे? तिन्ही शब्दामध्ये, वाक्यामध्ये अशुद्ध शब्द आहेच. म्हणून 1 2 3 उत्तर. प्रश्न काय येणार? उत्तर काय येणार? काय म्हणतो तो? त्यापैकी अशुद्ध शब्द वाक्य ओळखा. तर 1 2 आणि 3 तिन्ही समजा, तिन्ही आहे. खाली एक वाक्य दिलेले असून त्या वाक्याचे 4 भाग केलेले आहेत, याला म्हणतात कॉमन एरर्स. असं एक वाक्य दिलं असते, त्याचे 4 भाग केले असतात. 5वा भाग असतो नो एरर. इंग्लिशमध्येही असते, मराठीतही असते, ठीक आहे. हे सगळे रिफ्लेक्शन आहे IBPS मध्ये बँकिंग इंग्लिशची दिलेली असून कोणत्या भागात चूक आहे ती ओळखा. मग ती चूक कोणती राहील? एखादा शब्द चुकीचा दिला राहील, किंवा शब्द एखादा उलट्या अर्थाने वापरला राहील, ठीक आहे. असं तर ते बघायचं. चूक नसेल तर चूक नाही हा पर्याय जो 5 आहे हे उत्तर द्यायचं. चूक आहे वाढती लोकसंख्या, बरोबर आहे. वाढती लोकसंख्या हे बहुतांश समस्याचे मूळ आहे, बरोबर आहे. वाढती लोकसंख्या हे बहुतांश समस्यांचे मूळ आहे. हा एक काय दाखवतो? इकडचा भाग, हा एक भाग आहे, पहिला भाग आहे. लोकसंख्येवर नियंत्रण करण्यासाठी, बरोबर आहे. जागतिक म्हणजे दुसऱ्या भागातही काही कठीण चुकीचं नाही. जागतिक स्तरावर प्रयत्न करणे काळाची गरज आहे, अन्यथा संपूर्ण मानवतेलाच धोका निर्माण होऊ शकतो. मग ज्याचा अभ्यास नाही आहे तो म्हणेल सर बरोबरच आहे. पण ज्याला माहित आहे हा स्तर नसून स्तर आहे, आर्थिक स्तरावर, आर्थिक स्तरावरच्या ऐवजी आर्थिक स्तरावर नाही पाहिजे, आर्थिक स्तरावर पाहिजे. म्हणून हा थर चुकीचा, आर्थिक स्तर चुकला, आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी 3 नंबर आहे. कुठं आहे तो 3? कुठं चुकलं? कुठे आहे? 3 नंबर पण चुकलेला आहे, आणि म्हणूनच तो 3 कुठे आहे पाहिजे. केवळ 3, केवळ 3. उत्तर नंबर D. समजलं? बरं, 3 आहे, 3 आहे म्हणून उत्तर नंबर C नाही. बरं, उत्तर नंबर 3 कुठे आहे ते बघायचं ABCD मध्ये, ठीक आहे. नंतर बघा, शुद्ध शब्द ओळखा. शुद्ध शब्द ओळखा. आता मराठी भाषा किती मोठी भाषा आहे, बापरे, प्रचंड मोठी भाषा आहे मराठी. आणि त्या भाषेमध्ये एखादा शब्द चुकला असेल तर तुम्हाला ओळखायचं आहे. समजलं? म्हणजे एकही शब्द चुकला नाही पाहिजे. आदिवासी कसा लिहाल तुम्ही? तर तुम्हाला आदिवासी शी नसते,
आदिवासी शी नसते. शेवटी आलेला अक्षर कधीही ऱ्हस्व म्हणजे लहान नसते. हा सी म्हणजे लहान सी आहे, ऱ्हस्व सी आहे. हा सी म्हणजे मोठा सी आहे. म्हणजे इथे 3 कट झाले आपले. मग आता कोणते राहिले? ई राहिला आणि हा बी राहिला. तर आदिवासी आदिवासी असंच लिहितो आपण. हा दी लहान काढतो, इथे मोठा काढलेला आहे, दीर्घ काढलेला आहे. हा हे करेक्ट आहे, आदिवासी. ठीक आहे ना. नंतर बघा खाली, बापरे ते काय म्हणतो, हा खाली एक वाक्य दिलेले असून त्या वाक्याचे 4 भाग केलेले आहेत. कोणत्या भागात चूक आहे ते ओळखा. जर वाक्य चूक असेल तर बरोबर, ओके. हा, महाराष्ट्राची राजधानी मुंबईपासून जास्त लांब असलेल्या विदर्भ प्रांताच्या समस्या नीटपणे समजून घेण्यासाठी नागपूर हिवाळी अधिवेशनाची परंपरा सुरू झाली. या वाक्यात काय चूक आहे? महाराष्ट्राची स्ट्र पाहिजे, पहिल्या ठिकाणी चूक आहे. कुठे आहे महाराष्ट्राची? हा इथे, हे चूक आहे. हे बघा, हे उत्तर निघते करेक्ट. म्हणून तुम्हाला या पद्धतीनं बारकाईनं बघणं आवश्यक आहे, समजून घेणं आवश्यक आहे कोणतीही गोष्ट. पुढील उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात अचूक रूपांतर करा. आता बघा, 2 गोष्टी असतात. एक आहे उद्गारार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य. दुसरं आहे विधानार्थी वाक्य. वाक्यांचे प्रकार हा एक टॉपिक आहे. त्या टॉपिकमध्ये तो टॉपिक शिकवलेला ॲक्च्युली मी कोर्समध्ये मराठीच्या. ठीक आहे. उद्गारार्थी वाक्य. विधान म्हणजे काय? कोणते स्टेटमेंट करणे. मी जर म्हटलं ही इमारत मोठी आहे, आता हे झालं साधं सरळ वाक्य झालं, एक स्टेटमेंट झालं, म्हणून त्याला म्हटलं जाते विधानार्थी वाक्य. विधान, स्टेटमेंट. पण उद्गारार्थी वाक्य, बापरे किती मोठी बिल्डिंग आहे, हा किती पागल आहे तू, जेव्हा असं म्हणतो आपण, वाव किती महाग बूट घेतले याने, म्हणजेच याला म्हटलं जाते उद्गारार्थी वाक्य. याच्या शेवटी बघा असं उद्गार चिन्ह येते. ठीक आहे. याला फुल स्टॉप येते. केवढा मोठा साप हा, बापरे केवढा मोठा साप हा. आता हे फक्त विधान होईल का? नाही. हे झालं उद्गारार्थी वाक्य. केवढा मोठा साप हा. 2 पोरं आहे, एक पोरगा असा बोलला उद्गारवाचक, केवढा मोठा साप हा. ह्याचा अर्थ काय होते? विधान कसं कराल? हा साप खूप मोठा आहे, संपला विषय. हा साप खूप मोठा आहे. हा साप केवढा मोठा आहे होत नाही. हा साप खूप मोठा आहे हे होते. हा साप केवढा मोठा असे ना, हा साप लहान नाही, हा लहान नाही साप असं म्हणायचं नाही. विधान काय झालं? केवढी मोठी बिल्डिंग आहे ही. यानं काय म्हटलं विधानाने? ही खूप मोठी बिल्डिंग आहे. यानं जर म्हटलं किती पागल आहे तू, हा काय म्हणेल? तू खूप पागल आहे. साधं सरळ वाक्य म्हणजेच विधान, म्हणजेच स्टेटमेंट. आणि म्हणून हे वाक्य करेक्ट आहे. हा साप खूप मोठा आहे. फलंदाजी करावी तर विराट कोहलीनेच. यातून काय सिद्ध होते? फलंदाजी करावी, बॅटिंग करावी तर विराट कोहलीनेच. यातून तर्क होते का? लागतो काय तर्क? नाही. तो डोळ्यासमोर खेळून राहिला, दिसून राहिला, आपण एन्जॉय करू राहिलो. तर्काचं काही याची गरजच नाही आहे. स्तुती होऊ शकते. ठीक आहे. तर्क गेला, तर्क कट झाला. शक्यता होऊ शकते का? बॅटिंग करावी तर विराट कोहलीनेच. शक्यता काही घेणं नाही. शक्यता चुकीचा शब्द आहे. योग्यता, हां योग्यता होईल बुवा. कर्तव्य, आता काही कर्तव्य आहे का ते? शिक्षकाचं शिकवणे हे कर्तव्य आहे, त्याचं फलंदाजी करणे कर्तव्य आहे. पण जर आपण म्हणत असू बॅटिंग करा तर फक्त कोहलीनंच, म्हणजे ते कर्तव्य दाखवते काय? नाही. कर्तव्याच्या पल्याड दाखवते स्तुती किंवा योग्यता. मग स्तुती की योग्यता नेमकं काय लिहाल तुम्ही? तुम्हाला समजलं पाहिजे. मग इथे यातून काय सिद्ध होते? स्तुती तर केलीच. मी जर म्हटलं असतं कोहली छान फलंदाजी करतो, ती स्तुतीच झाली. परंतु इथे योग्यता सिद्ध होते. आपण काय म्हणतो? बॅटिंग करावी तर तेंडुलकरनेच, योग्यता असा अर्थ. ठीक आहे ना. इथे योग्यता केली आपण. बघा हे सगळे आहे ना 10 टेस्ट तुम्हाला सोडवायची आहे. ही टेस्ट नंबर 1 आहे. अशा टेस्ट नंबर 2, 3, 4, 5, 6, 10 या सगळ्या टेस्ट तुम्हाला ABC एज्युकेशन ॲपवर दिलेल्या आहे. ॲपवर जा, क्लिक करा, ॲपवर जा. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल ॲपची. आणि तांत्रिकच्या फोल्डरमध्ये तांत्रिक परीक्षा, तांत्रिक भरती याच्या फोल्डरमध्ये तुम्हाला तुमचा कोर्स दिसेल MGPचा. ठीक आहे. अजिबात सोडू नका या गोष्टीला. ही अपॉर्च्युनिटी कधी पुन्हा येणार नाही. ठीक आहे ना.
खाली दिलेल्या वाक्प्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय कोणता? दगड मारून पाहणे. आता कोणाला दगड मारतो काय आपण असा? नाही. दगड मारून पाहणे म्हणजे काय? आपण काय म्हणतो, अरे यार मले 1000 रुपये उसने पाहिजे होते, यार माझ्याजवळ तर नाही बे, असं दिलेले असते ना. मग एक काम कर, तू राजाला दगड मारून पाय. दगड मारून पाय, त्याचा अंदाज घेतो, देते काय तो. समजला ना, असा अर्थ होते. ठीक आहे, म्हणजे एखाद्या गोष्टीचा अंदाज घेणे. ॲक्च्युली हे सगळे वाक्प्रचार आहे. वाक्प्रचार, म्हणी, शब्दसमूह हे तुमच्या पाठ असले पाहिजे. हे जे पुस्तक आहे अप्लाइड मराठी, हे पुस्तक मागवून घ्या. तुमच्याकडे हे पुस्तक असू द्या. ठीक आहे, हे पुस्तक घरपोच मागवण्यासाठी 7620905929 यावर कॉन्टॅक्ट करा. मॅडम तुम्हाला तुमच्या घरपोच पाठवून देतील पुस्तक. ठीक आहे ना. किंवा जर तुमच्या शहरामध्ये उपलब्ध असेल तर तिथून तुम्हाला घ्यायला सांगतील. ठीक आहे, चलो. विनाकारण काही गोष्टी करून पाहणे नाही, त्रास देणे नाही, कामाचे सोंग घेणे नाही, कामचुकारपणा करणे नाही, तर काय, एखाद्या गोष्टीचा अंदाज घेणे, खडा टाकून पाहणे. जर शब्दशः अर्थ घेतला तर मग आपण समजा तलावाच्या काठी उभा आहोत, तलावात पाणी किती आहे पाहायचं आहे, तर मग काय करतो आपण, खडा टाकून पाहतो, अंदाज लागते, असा अर्थ. खाली दिलेल्या वाक्यात पर्यायांमध्ये दिलेल्या शब्दामधील योग्य पर्याय लिहा. मानसिक आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता, आर्थिक पाठबळ नसणे, पायाभूत सुविधा व साधनांचा अभाव यांमुळे शासकीय रोजगार यंत्रणा, आरोग्य यंत्रणा. अच्छा, मोडकळीचं स्पेलिंग विचारलं तुम्हाला, स्पेलिंग मिस्टेक. बघा इंग्लिशमध्ये पण स्पेलिंग मिस्टेक घेऊ आपण. तर इथे काय, शासकीय आरोग्य यंत्रणा मोडकळीस आली आहे. मोडकळीस, मग काय लिहा, मोडकीस आली आहे काय, की मोडकळीस, मोड हेच तर पाहिजे पहिले. मोड पाहिजे का मोड पाहिजे, की मोड पाहिजे, मोड पाहिजे, मोड. म्हणून मोड कापून टाका, मोड कापून टाका. बरं, मोडकीस तर होणार नाही, मोडकळीस म्हणतो आपण. आता आपण भाषण पाहतो तेव्हा मोडकळीस आलं, हे मोडकळीस आलं, घर मोडकळीस आलं, यंत्रणा मोडकळीस आली. मोडकळीस वापरतो पण लिहत नाही आपण. आणि मग नेमकाच IBPS तो प्रश्न शब्द विचारतो. मोडकळीस, मोडकळीस हा शब्द करेक्ट आहे. मग सर तुम्ही म्हणाल तरी करा कुठून आपण, तर बघा या असेच प्रश्न तुम्हाला पेपरला येत राहील. हे जे पुस्तक आहे अप्लाइड मराठी, यामध्ये अगदी पहिलंच चॅप्टर दिलेलं आहे तुम्हाला, शब्द कोणते खरे कोणते खोटे, हे पूर्ण शब्दांची लिस्ट दिलेली आहे. या लिस्टमध्ये तुम्हाला सगळे शब्द बघायला मिळतील. कोणाला काना कसा द्यायचा, उकार कोणती लिहायची, वेलांटी कोणती द्यायची, शब्द नेमका कसा लिहायचा, आशीर्वाद कसा लिहायचा, असा लिहायचा आशीर्वाद की असा लिहायचा आशीर्वाद. ठीक आहे, हे सगळं तुम्हाला या ठिकाणी शिकवलेलं आहे. मित्रांसोबत सुद्धा हे शेअर करा. बघा हा मराठीचा कोर्स आहे, मजिप्राचा, MGPचा. हा इंग्लिशचा कोर्स आहे आणि टेस्ट सिरीजसुद्धा आहे. ठीक आहे, अगदी कमी फीमध्ये आहे. ठीक आहे, तुम्ही मित्रांसोबत शेअर करा, तुम्हीही बघा, अभ्यास करा आणि काहीही अडचण आली तर मला कॉल करा. मला कॉल कशावर कराल, 8087276857 यावर पहिले मॅसेज टाकायचा. मॅसेज टाका, काही अडचण असली मी तुम्हाला मॅसेजवर सॉल्व करून देईल. आणि जर कॉल करणे अनिवार्य असले तर मग बिनधास्तपणे कॉल करा. ठीक आहे, चलो थांबतो, शेअर करा. थँक्यू.